नमस्ते. काल आपण फिक्स्ड कॅपिटल मेथडचा एक प्रॉब्लेम बघितलाय. पुस्तकामध्ये फिक्स्ड कॅपिटल मेथडचे खूप कमी प्रॉब्लेम आहेत. दोन अनसॉल्व्ड मध्ये आहेत आणि एक सॉल्व्ड मध्ये. काल एक केला आपण, आज एक बघूया. काय अडचण असेल तर विचारा. आज आपण प्रॉब्लेम नंबर 10, पेज नंबर 61, प्रॉब्लेम नंबर 10, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 10, पेज नंबर 61 आपण आज घेतोय. क्षिप्रा and Manisha are partners sharing profits and losses in their capital ratio. असा पूर्वी पण एक प्रॉब्लेम केला आपण की कॅपिटल प्रपोर्शन मध्ये त्यांचे प्रॉफिट्स अँड लॉसेस द्यायचे. बघूया त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे. You are required to prepare trading account and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. Debit balances दिलेत पहा. Sundry debtors, purchases, furniture, plant and machinery, wages, salary, discount, bills receivable, carriage outward, postage, sales return, cash in hand, cash at bank, insurance, opening stock, trade expense, warehouse rent, advertisement and building. Debit balances at posting ला काय अडचण नाहीये. क्रेडिट balances मध्ये sales, rent, sundry creditors, purchase return, discount, bills payable, capital account of Shipra and Manisha आणि करंट अकाउंट ऑफ शिप्रा अँड मनीषा दोघांचे बॅलन्सेस दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट बघा, ऍडजस्टमेंटच्या खुणा करून घ्या. स्टॉक ऑन हँड ऑन 31st मार्च वॉज ॲट ₹37,000. क्लोजिंग स्टॉक आहे 37,000. सेल्स इन्क्लूड्स सेल्स ऑफ मशिनरी of ₹2,000 which is sold on 1st April 2018. आता याचा अर्थ काय? सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी. सेल्स मध्ये असे पैसे इन्क्लूड झालेले आहेत की जी मशीन आपण 1 एप्रिलला विकून टाकलेली आहे. ही ऍडजस्टमेंट नवीन आहे. याच्यासाठी आपल्याला सेल्स मध्ये चेंजेस होणार आहेत, मशिनरी मध्ये चेंजेस होणार आहेत. प्रॉब्लेम मध्ये सेल्स आणि मशिनरी जिथे कुठे आहे त्याला स्टार करा. त्याच्यानंतर आहे पुढे काय सांगितलं थर्ड ऍडजस्टमेंट मध्ये, डेप्रिसिएट ऑन फिक्स्ड असेट एट 5%. म्हणजे तुम्ही 12वीला आल्यानंतर तुम्हाला फिक्स्ड असेट काय आहेत हे माहिती पाहिजेच. त्यांनी क्लिअर कट सांगितलं नाही कशावर करायचं, फक्त फिक्स्ड असेटवर डेप्रिसिएशन चार्ज करा सांगितले. सो प्रॉब्लेम मध्ये जे जे फिक्स्ड असेट आले त्याच्यावर आपल्याला सर्वांवर डेप्रिसिएशन चार्ज करावं लागणार आहे. म्हणजे काय काय येणार आहे बघा. फर्स्ट तर फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि खाली लास्ट वन आहे बिल्डिंग. हे सगळे काय आहेत आपले फिक्स्ड असेट आहे. सो या तिघांवर आपल्याला डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. फोर्थ ऍडजस्टमेंट आहे पहा, इच पार्टनर इज इनिशियल टू गेट कमिशन ॲट 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट and interest on capital at 5% per annum. दोन्ही पार्टनरना 1% कमिशन द्यायचं आहे आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल जो आहे तो दोन्ही कॅपिटलवर आपण चार्ज करणार आहोत 5%. सो कॅपिटलला स्टार करा. कमिशनची जी ऍडजस्टमेंट आहे ती सगळ्यात शेवटी आपण करूया. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस ₹200, वेजेसला स्टार करा and salary ₹500. नेक्स्ट आहे पहा, क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स at 3% ऑन सन्ड्री डेटर्स. डेटर्सला 3% आरटीडी चार्ज करायचे. डेटरला एक स्टार करून घ्या. एक दोन ऍडजस्टमेंट वेगळ्या आहेत. बाकी करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांना फ्लक्च्युएटिंग कॅपिटलचे जमत असतात प्रॉब्लेम, पण करंट अकाउंट म्हणले की मग जरा थोडंसं टेन्शन यायला लागतं. तर काही नाही, सेम प्रोसिजर आहे, फक्त एक अकाउंट आपण जास्त त्याच्यामध्ये काढलेला असतो. पहिल्यांदा तर आज कॅपिटल प्रपोर्शनचं काय कॅल्क्युलेशन आहे ते बघूया. क्षिप्रा अँड मनीषा आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. सो असं जेव्हा म्हणतात की कॅपिटल प्रपोर्शन मध्ये द्या, कॅपिटल रेशो मध्ये त्यांचा प्रॉफिट अँड लॉस द्या म्हणतात, तर क्षिप्रा अँड मनीषा या दोघींचे कॅपिटल किती आहेत ते बघायचं. या दोघींचे कॅपिटल आहेत पहा.
क्षिप्राचं कॅपिटल आहे 90,000 आणि मनीषाचं कॅपिटल आहे 30,000. आता या दोघांचा जर आपण भाग घालवला तर 3/1 म्हणजे क्षिप्रा आणि मनीषाचा रेशो प्रपोर्शन येणार आहे त्या प्रॉब्लेमचा 3:1. असं बऱ्याच वेळेला सांगतात. आता त्यांना क्लिअर कट म्हणता आलं असतं की आजच्या प्रॉब्लेमचा रेशो आहे 3:1. तुम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने दिलं की त्यांचे कॅपिटल प्रपोर्शन मध्ये त्यांना प्रॉफिट अँड लॉसेस द्या. अशा वेळेस त्यांचं कॅपिटल किती आहे ते बघायचं, त्याला पूर्ण भाग घालवायचा आणि मग जे काय उत्तर येईल ते तुमचं काय असणार आहे, रेशो प्रपोर्शन असणार आहे. वर्किंग नोट मध्ये आधी हे करायचं, मग पुढचं करा. सो प्रॉब्लेमचा आजचा जो रेशो आहे तो आपण प्रॉब्लेमच्या डोक्यावर लिहून घेऊया. आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम सुरू करू सोडवायला. प्रॉब्लेम काही सॉल्व्ड आहे, काही अनसॉल्व्ड आहे. आपले आपण सराव करत राहायचंय. उत्तर येऊ अगर न येऊ ऍटलीस्ट आपल्याला पोस्टिंग व्यवस्थित आलं पाहिजे. बराच वेळ असतो आपल्याकडे अभ्यासासाठी. पोस्टिंग सुरू करूया. फर्स्ट आहे पहा सन्ड्री डेटर्स. इनरला लिहूया, त्याला ऍडजस्टमेंट आहे. सन्ड्री आखलंय कसं बघा. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आज आखलेला आहे. ज्याच्यामध्ये क्षिप्राज कॅपिटल, क्षिप्राज अमाउंट रुपीज, मनीषाज अमाउंट रुपीज. क्रेडिटला पण क्षिप्राज आणि मनीषा. डेबिट बॅलन्सेस, क्रेडिट बॅलन्सेस त्यांचे करंटला घ्यायचे आणि त्याच्या खाली इमिजिएट आपण काय केलंय, बॅलन्स शीट टाकलेलं आहे. सो सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्स अमाउंट किती आहे पहा त्याची 28,000. काय म्हणले पहा त्याच्यावर, सन्ड्री डेटर्स काय म्हणले पहा त्याच्यावर. लास्ट ऍडजस्टमेंट आहे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स एट 3% ऑन डेटर्स. 3% आरडीडी चार्ज करायचा आहे. लेस आरडीडी ऍट 3%. किती येतात पहा. आरडीडीचं कॅल्क्युलेशन पहा. आरडीडी 28,000 इंटू 3%. 28,000वर 3% आपल्याला काढायचे. किती येतात पहा. 280 गुणिले 3 840 रुपयाला आपला आरटीडी. आले लक्षात. सो आरटीडी काय करतो आपण, त्याच्यातून मायनस करतो डेटर्स मधून. आउटरला पहा किती येत आहे 0,6,1,7,2. 27,160 रुपये आले तुमचे आउटर कॉलम मध्ये. सेकंड इफेक्ट अर्थातच पीएनएल डेबिट टू आरडीडी. टू आरडीडी. आता हा न्यू आरडीडी आहे. सो इथे मेन्शन करा न्यू टू आरडीडी ऍट 3% ऑन डेटर्स. तो आला 840. आले लक्षात. आज बॅड डेट्स वगैरे काही नाही आहेत, फक्त आरडीडी आहे. ओल्ड बॅड डेट्स आणि ओल्ड आरडीडी पण आज नाही आहे. त्यामुळे डायरेक्ट न्यू आरडीडीची अमाऊंट आपण आउटरला घेतलेली आहे. नेक्स्ट आहे पहा परचेस. परचेसेस मधून परचेस रिटर्न आहेत का बघा आणि ते मायनस करायला लागतील. परचेसेस 55,000 टू परचेसेस 55,000 मायनस आरटीडी, सॉरी मायनस परचेस रिटर्न किती आहेत पहा. परचेस रिटर्न आहेत 1,000. आउटर कॉलमला येतील 54,000. 54,000 येतील आउटर कॉलम मध्ये. नेक्स्ट नेक्स्ट आहे पहा फर्निचर 38,500. फर्निचर 38,500. काय म्हणलंय त्याच्यावर,
डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट एट 5%, म्हणजे 5% आपल्याला काय करायचं आहे याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. डेप्रिसिएशन ॲट 5%. मग डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 38,500 इंटू 5%, 38,500. त्याच्यावर 5% काढायचे पहा. $1925. 1925. 5% त्याच्यावरचा डेप्रिसिएशन आलं 1925. सो 1925. आउटर कॉलम मध्ये येतात पहा 7, 5, 6 and 3. 36,575 येते लक्षात. सो डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट देऊयात आपण लगेच. टू डेप्रिसिएशन ॲट 5% ऑन फर्निचर. मला जागा कमी असल्यामुळे मी खूप शॉर्ट मध्ये लिहिते, तुम्ही वहीत लिहिताना सविस्तर लिहायचं आहे. टू डेप्रिसिएशन ॲट 5% ऑन फर्निचर 1925. नेक्स्ट आहे पहा प्लांट अँड मशिनरी 60,000. प्लांट अँड मशिनरी 60,000. त्याच्यावर पण आपल्याला फिक्स्ड असेट असल्यामुळे त्याच्यावर काय करायचं आहे 5% आरटीडी चार्ज करायचा आहे. 5% सोपं आहे पहा. डेप्रिसिएशन ॲट 5%. 10% असते तर किती आलं असतं 6,000. 6,000चे निम्मे केले की 5% येतात, म्हणजे 6,000चे निम्मे आले 3,000 रुपये. पण हे करता येणार नाही आपल्याला. त्याचं कारण असं त्याच्यावर सेकंड ऍडजस्टमेंट आहे. बरोबर. सेकंड ऍडजस्टमेंट आहे पहा. सेल इन्क्लूड्स सेल ऑफ मशिनरी 2,000 विच इज सोल्ड ऑन 1 एप्रिल 2018. म्हणजे आधी आपल्याला की ऍडजस्टमेंट करावी लागेल आणि आलेल्या ऍडजस्टमेंटवर आपल्याला डेप्रिसिएशन काढावं लागणार आहे. सो इथे लिहिताना कसं लिहायचं पहा. सेल इन्क्लूड्स सेल ऑफ मशिनरी. अशी मशीन 2,000ची आपण विकून टाकली, ते आपल्याकडे नाहीये, म्हणजे मशीन मधनं ते 2,000 काय होणार आहे कट होणार आहे, आणि सेल्स मधनं सुद्धा ते काय होणार आहे कट होणार आहे. सो इथे येणार लेस सेल ऑफ मशीन. लेस सेल ऑफ मशीन 2,000. खाली राहिले पहा 58,000. आले लक्षात. सो 58,000 आता आपल्याकडे रिमेनिंग अमाऊंट आहे. त्याचा सेकंड इफेक्ट आपण देऊन घेऊया लगेच. बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट पहा किती आहे. सेल्सची अमाऊंट आहे 1,20,000. 1,20,000 लेस इथे जे लिहिले तेच इकडे लिहायचे पहा. लेस सेल ऑफ मशीन 2,000. खाली राहिले 1,18,000. 1,18,000 राहिले खाली. याच्यात सेल्स रिटर्न आहे का बघा प्रॉब्लेम मध्ये. आहेत पहा 500 आहेत. 500 आपण मायनस करू लगेच. लेस सेल्स रिटर्न 500 म्हणजे आउटर कॉलमला आले 5,711. 1,17,500. जे सेल्स क्लिअर झालं. प्लांट अँड मशिनरी मध्ये सेल ऑफ मशिनरी 2,000ची जास्तीची इन्क्लूड केली होती, जी आपण विकली आहे. मग आता जे आपल्याकडे नाहीच ते आपण इथं दाखवू शकत नाही. मग काय केलं आपण प्लांट अँड मशिनरी मधून जी विकलेली मशीन होती त्याची अमाऊंट वजा केली आणि सेल्स मधून सुद्धा ती अमाऊंट वजा केली. आलेल्या अमाऊंटवर आपण सेल्स रिटर्न जे आहे ते पण मायनस केले, म्हणजे आता सेल्सचा हिशोब क्लिअर आहे. आता ह्याच्यावर तुम्ही डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. म्हणजे डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 58,000.
2000 इंटू 5%. मी हे जे इथं करते हे तुम्ही वर्किंग नोट मध्ये करून घ्या तरच ते बरोबर तुमच्या लक्षात राहील. 2900 येते आपलं डेप्रिसिएशन. सो 2900 आपण त्याच्यातून मायनस करू. सेकंड इफेक्ट P&L डेबिट 0 0 1 5 5 55,100 असा आपला आत्ताचा हिशोब येणार आहे. सेकंड इफेक्ट आपण इमिजिएट देऊन देऊया. टू डेप्रिसिएशन ॲट 5% ऑन प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट किती येणार सांगा? 2000 रुपये. जेवढं डेप्रिसिएशन आपण काढलंय तेवढंच येणार आहे. नेक्स्ट जे जे पोस्टिंग येत आहे बाकीच्या प्रॉब्लेम्स मधलं ते करायचं आहे. एखादी ऍडजस्टमेंट नाही आली तर विचारा. वेजेस आहेत पहा 800. वेजेसला ऍडजस्टमेंट आहे. वेजेस 800 काय म्हणताय? आउटस्टँडिंग असेल कदाचित. ऍड आउटस्टँडिंग वेजेस 200. आउटस्टँडिंग वेजेस अमाउंट आहे 200. आउटर कॉलम 1000. आउटस्टँडिंगचा सेकंड इफेक्ट जातो लायबिलिटीला. आउटस्टँडिंग वेजेस जेवढी अमाउंट आपण वाढवलेली आहे तेवढीच आपण इकडे घेणार आहोत. वेजेस आपण ऍड केलेत पहा. ऍड आउटस्टँडिंग वेजेस 200. सेकंड इफेक्ट वरची जरा स्पेस सोडून द्या आणि लायबिलिटीला खाली लिहा आउटस्टँडिंग वेजेस 200. वेजेस नंतर सॅलरी त्याला पण आउटस्टँडिंग आहेत 500. सॅलरीची अमाउंट किती आहे पहा. सॅलरी 3500 ऍड आउटस्टँडिंग सॅलरी 500 म्हणजे आउटर कॉलमला आले 4000. बरोबर. आउटर कॉलमला आले 4000. सेकंड इफेक्ट आपण लायबिलिटीला देतोय. आउटस्टँडिंग सॅलरी जेवढी वाढवलेली अमाउंट आहे तीच आपण घेणार आहोत 500 रुपये. नेक्स्ट डिस्काउंट दिले पहा 800. डिस्काउंट P&L डेबिट. टू डिस्काउंट 800 800. डिस्काउंट क्रेडिट मध्ये दिला असता तर आपण P&L क्रेडिटला घेतला असता. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल 14400. बिल्स रिसिवेबल 14400 14400. कॅरेज आउटवर्ड 1000. कॅरेज आउटवर्ड P&L डेबिट. टू कॅरेज आउटवर्ड 1000. कॅरेज आउटवर्ड 1000 रुपये. नेक्स्ट आहे पोस्टेज 500. पोस्टेज पण ठीकच. टू पोस्टेज 500. मुद्दाम छोटा अक्षर काढते कारण पुढे खूप सारा ऍडजस्टमेंट आहे म्हणून. सेल्स रिटर्न 500. मगाशीच आपण सेल्स मधून ते मायनस केलंय सो आता परत नाही घ्यायचं. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक दोन्ही असेट आहेत पहा. कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. कॅश इन हँड कॅश ॲट बँक दोघांची अमाउंट किती आहे 4000 and 47,000. 4000 आणि 47,000. नेक्स्ट इन्शुरन्स आहे 2000. इन्शुरन्स P&L डेबिट. टू इन्शुरन्स 2000. नेक्स्ट इन्शुरन्स नंतर ओपनिंग स्टॉक आहे 17800. ओपनिंग स्टॉक. टू
ओपनिंग स्टॉक 17,800. पुढं ट्रेड एक्सपेन्सेस. ट्रेड एक्सपेन्सेसच्या बाबतीत मी गेल्या वर्षी पण नियम लिहून दिलाय आणि या वर्षी पण तो नियम क्लिअर कट पुस्तकात दिलेला आहे. ट्रेड एक्सपेन्स जर प्रॉब्लेम मध्ये एकटेच दिलेले असतील तर त्याचं पोस्टिंग जातं P&L डेबिटला. पण प्रॉब्लेम मध्ये ट्रेड एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, सन्ड्री एक्सपेन्स असं जर मिळून दिलं असेल तर त्यावेळेस मात्र ट्रेड एक्सपेन्स जाणार आहे ट्रेडिंग डेबिटला आणि बाकीचे सगळे जाणार आहेत P&L डेबिटला. आजच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त ट्रेड एक्सपेन्स एकटाच दिलेला आहे, सो त्याचं पोस्टिंग येणार आहे P&L डेबिट 1,500 टू ट्रेड एक्सपेन्स 1,500. नेक्स्ट वेअरहाऊस रेंट 2,500. वेअरहाऊस रेंट पण P&L डेबिट. वेअरहाऊस रेंट 2,500. नेक्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट 1,000. ऍडव्हर्टाइजमेंट 1,000. ऍडव्हर्टाइजमेंट 1,000 रुपये. आणि डेबिट बॅलन्सेस मध्ये लास्टला दिले पहा. बिल्डिंग आहे 20,000. बिल्डिंग पण आपलं फिक्स्ड असेट आहे, सो त्याच्यावर पण आपल्याला डेप्रिसिएशन काढावं लागणार आहे. बिल्डिंगची अमाऊंट आहे 20,000. 20,000वर 5% काढायचं म्हटलं तर सोपं आहे. 10% म्हणजे 2,000, 5% म्हणजे किती आले 1,000. डेप्रिसिएशन ऍट 5% 1,000 रुपये. आउटर कॉलमला आले 19,000. आलं लक्षात. सेकंड इफेक्ट लगेच देऊन घ्या, विसरू नका. टू डेप्रिसिएशन ऍट 5% ऑन बिल्डिंग. अमाऊंट किती आहे 1,000 रुपये. आलं लक्षात. डेबिट बॅलन्स पोस्टिंग झालेलं आहे. काय अडचण असेल तर विचारा जरूर. क्रेडिट बॅलन्सेस बघूया आता. क्रेडिट मध्ये फर्स्टली सेल्स आहेत. सेल्स आपण मगाशीच लिहिले, परत लिहायचे नाही. रेंट दिले पहा 1,800. P&L क्रेडिटला ह्याचं पोस्टिंग येणार आहे. दॅट इज रेंट रिसीव्ड बाय रेंट 1,800. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स 38,500. सन्ड्री क्रेडिटर्स 38,500. लायबिलिटी. त्याच्यानंतर आहे पहा परचेस रिटर्न 1,000. परचेस रिटर्न आपण मगाशीच मायनस केले, सो आता परत नाही घ्यायचं. डिस्काउंट दिले पहा क्रेडिट मध्ये 500. डिस्काउंट P&L क्रेडिट बाय डिस्काउंट 500. पहा आज प्रॉब्लेम मध्ये 2 डिस्काउंट आहेत. हा जो डिस्काउंट आहे तो डिस्काउंट पेड आहे 800 रुपये आपण दिलाय म्हणून तो एक्सपेन्स आहे P&L डेबिटला. आणि हा 500 रुपये डिस्काउंट P&L क्रेडिटला आलाय कारण तो आपल्याला मिळालाय डिस्काउंट रिसीव्ह. असं कमिशनचं पण असतं, असं रेंटचं पण असतं. डेबिट मध्ये आल्यानंतर डेबिटला पोस्टिंग, क्रेडिट मध्ये आल्यानंतर क्रेडिटला पोस्टिंग. बिल्स पेएबल 9,000. लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल 9,000. नेक्स्ट आता कॅपिटल अकाउंट्स आणि करंट अकाउंट दोन्ही बॅलन्सेस दिलेत पहा. जेव्हा फिक्स्ड कॅपिटल मेथडचा आपण प्रॉब्लेम करतो तेव्हा कॅपिटल जे दोघांचं दिलेलं आहे त्याला एक जागा आहे आणि तिथंच त्याचं पोस्टिंग करायचं, दुसरीकडे ते कुठेही हलवायचं नाही. लायबिलिटी साइड मध्ये सगळ्यात वरची जी जागा आहे ती कॅपिटल अकाउंट साठी असते, सो तिथं दोघांचं कॅपिटल लिहून त्याची टोटल लगेच आउटर कॉलमला घ्यायची. कॅपिटल अकाउंट ऑफ शिप्रा अँड मनीषा. कॅपिटल अकाउंट ऑफ शिप्रा and Manisha 90,000 and 30,000. आउटर कॉलम ला आले 1,20,000.
हात लावायचा नाही. जेव्हा करंट अकाउंट दिलेलं असतं तेव्हा कॅपिटल बॅलन्सेस आहे असा लायबिलिटीला लिहायचा, याच्यात कुठेही बदल करायचा नाही. म्हणूनच ती फिक्स्ड कॅपिटल मेथड आहे. आणि आता करंट अकाउंटचे बॅलन्सेस दिलेत पहा. करंट अकाउंटचे बॅलन्स आहे क्षिप्रा अँड मनीषा 5000 and 3000. सो हा बॅलन्स लिहिताना करंट अकाउंटची जी क्रेडिट साइड आहे त्याच्या क्रेडिटला लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. क्षिप्राचे 5000 आहे आणि मनीषाचे आहे 3000. आलं लक्षात? 5000 and 3000 दोघींचं बॅलन्स आपण लिहिलेलं आहे. डेबिट बॅलन्सेस क्रेडिट बॅलन्सेस पोस्टिंग झालेलं आहे. आता रिमेनिंग ऍडजस्टमेंट्स चेक करूया. फर्स्टली स्टॉक ऑन 31st March was rupees 37,000. क्लोजिंग स्टॉक आहे 37,000. बाय क्लोजिंग स्टॉक 37,000. लायबिलिटी असेटला जाणार पहा. सेकंड इफेक्ट क्लोजिंग स्टॉक 37,000. सेकंड ऍडजस्टमेंट आपण केली का बघूया. सेल्स इन्क्लूड सेल ऑफ मशिनरी ऑफ रुपीज 2000. मशिनरी मधून सेल ऑफ मशिनरीचे 2000 वजा केले आणि सेल्स मधून सुद्धा त्याचे 2000 वजा केले. पुढे आहे डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट. म्हणजे तुम्हाला क्लिअर कट म्हणू शकले असते ते की बिल्डिंग वर चार्ज करा, प्लांट अँड मशिनरीवर चार्ज करा, फर्निचरवर चार्ज करा. पण तुमचं नॉलेज तपासण्यासाठी त्यांनी काय म्हणले, फिक्स्ड असेटवर 5%. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, प्रॉब्लेम मध्ये किती फिक्स्ड असेट आले ते शोधायला. आलं लक्षात? प्रॉब्लेम मध्ये 3 होते पहा फिक्स्ड असेट. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि बिल्डिंग असेल मला वाटते. बिल्डिंग तिघांवरचं पण डेप्रिसिएशन 1925, त्याच्यानंतर 2900 आणि 1000. सेकंड इफेक्ट चेक करा. 1925 2900 दिले नाही का आपण. सेकंड इफेक्ट त्याचा सेल ऑफ मशिनरी डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 200 पहा. याच्यासाठी क्रॉस चेक असतो. 2900 लिहायचे सोडून मी तिथे 2000 लिहिलं होतं, अमाऊंट चुकली असते. सो 2900 अमाऊंट आहे, याच्यासाठी तो क्रॉस चेक असतो. आणि बिल्डिंगचे 1000 ते पण आपण लिहिलेले आहेत. चौथी ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. पाचवी केली का बघा. वेजेस अँड सॅलरी आउटस्टँडिंग. वेजेसचे 200 आणि सॅलरीचे 500. सेकंड इफेक्ट आपण लायबिलिटीला दिलेला आहे. क्रिएट 3% आरडीडी ऑन डेटर्स. डेटर्स वरचा आरडीडी 3% 840 काढला. सेकंड इफेक्ट पण आपण दिलेला आहे. फक्त फोर्थ ऍडजस्टमेंट सोडली तर बाकी सगळे ऍडजस्टमेंट आपण केले आहे. आता फोर्थ ऍडजस्टमेंट कडे जाऊ. Each partner is initial to get commission at 1% on gross profit. दोन्ही पार्टनरला 1% कमिशन द्यायचं आहे, पण कशावर? ग्रॉस प्रॉफिटवर. ग्रॉस प्रॉफिट तुम्हाला कधी मिळणार आहे? जेव्हा तुम्ही ट्रेडिंग बॅलन्स कराल तेव्हा. म्हणजे जेव्हा ट्रेडिंग बॅलन्स कराल तेव्हा तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. त्याच्यानंतर ही ऍडजस्टमेंट करायची आहे. आलं लक्षात? आणि अजून एक ऍडजस्टमेंट करायची राहिली बघा, त्याच्याच पुढे आहे. आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल एट 5% पर आहे. दोन्ही पार्टनर्सच्या इंटरेस्ट द्यायचा त्यांना कॅपिटलवर 5%. ही मात्र आपण अलीकडे करू शकतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं कॅल्क्युलेशन पहा कसं आहे. पहा, वर्किंग नोट जिथं करताय तिथं हे करून घ्या जरूर, कारण ही बोर्डाला येणारी ऍडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल क्षिप्रा अँड मनीषा, त्यांचे फिक्स्ड कॅपिटल किती आहे ते चेकआउट करायचं. 90,000 आणि यांचे 30,000. याच्यावर 5% गुणिले 5/100. याच्यावर पण गुणिले 5/100. किती येतात पहा. मला वाटतं यांचे 4,500 येतील आणि यांचे 1,500. आले लक्षात? इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स ह्या कंपल्सरी ऍडजस्टमेंट बोर्डाला विचारतात.
शुअर शॉर्ट आपल्याला प्रत्येकीला हे कॅल्क्युलेशन आलं पाहिजे, शिवाय आपल्याला त्याचे इफेक्टही माहिती पाहिजे. दोघींचं जे फिक्स्ड कॅपिटल आहे त्याच्यावरच इंटरेस्ट काढायचा आहे हे लक्षात ठेवा. मग 90,000 5% आले 4,500 आणि मनीषाचे 30,000 5% आले त्याले 1,500. सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा मागे स्पेसिमन मध्ये दिलेले. तुमचं काम आहे तर रोज वाचणं आणि पाठ करणं. त्याचा इफेक्ट पहा, एकतर जातो करंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शिप्राचे 4,500 आणि मनीषाचे 1,500. एक इफेक्ट दिलाय आपण. दुसरा इफेक्ट आपण देणार आहे P&L डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. शिप्रा and Manisha 4,500 and 1,500. आउटर कॉलम ला आले 6,000. येथे लक्षात इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा जो इफेक्ट आहे तो पार्टनर्स करंटच्या क्रेडिटला आणि P&L डेबिटला येतो. मागे एकदा चेक करा. इफेक्ट सगळे तुम्हाला तोंड पाठ पाहिजेत. अजून भरपूर वेळ आहे बोर्डाच्या परीक्षेला, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्या प्रत्येकीला माहिती पाहिजे प्रॉब्लेम करताना. आणि ती जी कमिशनची ऍडजस्टमेंट आहे ती आपण ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर करणार आहोत. म्हणजे ओव्हरऑल सगळं पोस्टिंग, ओव्हरऑल सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या करून झाल्यात. आधी ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करूया आणि मग ती रिमेनिंग ऍडजस्टमेंट आपण करूया. ग्रॉस प्रॉफिट बघा किती येतं. ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट बॅलन्स अँड डेबिट बॅलन्स. क्रेडिटची टोटल आली पहा माझी 1,54,500. 1,54,500 बरोबर. ही माझी क्रेडिटची टोटल आलेली आहे आणि डेबिटची आहे 72,800. डेबिट बॅलन्सची टोटल आहे 72,800. आले लक्षात. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट आलाय 81,700. टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाउन 81,700. मला अशी सर्कल करायची सवय आहे, तुम्ही करू नका, कारण एवढ्या सगळ्यामध्ये महत्वाची अमाऊंट लक्षात घ्यावी म्हणून मी ते सर्कल केलेलं असतं. जास्तीची जी अमाऊंट आहे ते आपण एका वेळेस घेऊया. 1,54,500. 1,54,500 म्हणजे आपला आता काय झालंय, ट्रेडिंग क्लोज झाला बरोबर. आणि मग ती सेकंड ऍडजस्टमेंट. आता आपल्याकडे ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट वर त्यांना 1% कमिशन द्यायचं. मग वर्किंग नोट पहा कशी येते. कमिशन टू पार्टनर्स किती द्यायचं होतं त्यांना, 1% ऑन ग्रॉस प्रॉफिट. सो क्षिप्रा अँड मनीषा त्यांना ग्रॉस प्रॉफिट आला होता आपला 81,700 बरोबर. त्याच्यावर 1% कमिशन. किती सोपं काढायला बघा. 10% म्हणजे किती आले असते 8,170. 1% म्हणजे किती आले 817 रुपये आले. दोघींना कमिशन किती द्यायचं 817. याचा इफेक्ट लक्षात आला पाहिजे. आहे मागे दिलेलं आहे पाच स्पेसिमेन मध्ये. बाय कमिशन अकाउंट यांना दिले 817, यांना सुद्धा दिले 817. हे सगळं वर्किंग नोट मध्ये लिहायचं आहे तुम्ही. सेकंड इफेक्ट P&L डेबिट टू कमिशन टू शिप्रा अँड मनीषा 817 आणि 817 77 14 4 हाताला 1 3 1634 येतात आउटर कॉलम मध्ये. आणि लक्षात इंटरेस्ट ऑन कॅपिटल आणि कमिशन दोघांचे इफेक्ट सेम. करंट क्रेडिट अँड P&L अकाउंट डेबिट.
या ऍडजस्टमेंट ज्या आहेत, ऍडजस्टमेंट नंबर 4 की बऱ्याच वेळेला बोर्डाच्या पेपरमध्ये आलेली आहे किंवा विचारतात. आता आपला सर्व प्रॉब्लेम सोडवून झालाय, फक्त बॅलन्सिंग राहिलेलं आहे 3. आता आपण P&L बॅलन्स करूया. P&L पहा किती येत आहे टोटल, तुम्ही करून बघा. क्रेडिटची टोटल आहे 2000, सॉरी ग्रॉस प्रॉफिट मी ट्रान्सफर नाही केला, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाउन 81,700, 81,700. क्रेडिटची टोटल आहे माझी 84,000, 84,000 क्रेडिटची टोटल आहे 84,000. आणि डेबिटची टोटल आलेली पहा 27,599. पहा क्रेडिटची टोटल आहे तिन्ही बॅलन्सेसची 84,000 आणि डेबिटची आली आहे 27,599, 27,599. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट सॉरी नेट प्रॉफिट आपला आलाय 56,401. 56,401 हा काय आला आपला नेट प्रॉफिट. बरोबर. नेट प्रॉफिट दोघींना द्यावा लागेल त्यांच्या ड्यू प्रपोर्शन मध्ये. दोघींचे ड्यू प्रपोर्शन आहे पहा 3:1. बरोबर. शिप्रा आणि मनीषा 3 आणि 1 बरोबर 4. शिप्राला द्यायचे आणि मनीषाला द्यायचे. शिप्राला 56,401, 56,401 यांना द्यायचे 3/4 आणि यांना द्यायचे 1/4. अमाऊंट किती ते पहा दोघींचे डिस्ट्रीब्युशन करून. 42,301 शिप्राला द्यायचे 42,301 आणि मनीषाला द्यायचे 14,100. मनीषाला द्यायचे 14,100. हे कॅल्क्युलेशन करून बघा. एखादा जर पॉइंट पूर्ण होत नसेल तर आपण एक डिजिट अलीकडे घेऊ शकतो. इथे लिहायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स करंट अकाउंट. आता कॅपिटल नाहीये, करंट अकाउंट आहे. शिप्रा आणि मनीषा 42,301 आणि त्यांना दिले 14,100. म्हणजे दोघांची टोटल आउटर कॉलम मध्ये आली पहा 56,401. हा आला तुमचा नेट प्रॉफिट. जी जास्तीची अमाउंट आहे ती आपण एका वेळेवर घेऊयात. 84,000. 84,000 आपण दोन्हीकडे घेणार आहोत. येते लक्षात. नेट प्रॉफिट आहे. आतापर्यंत आपल्याकडे बॅलन्स शीट होतं, सो आपण बॅलन्स शीटला घेत होतो. पण आता आपल्याकडे काय आहे, करंट अकाउंट टाकलेलं आहे. सो करंटला त्याचं क्रेडिटला पोस्टिंग जाणार आहे. बघा करंटच्या क्रेडिटला लिहायचं बाय नेट प्रॉफिट ब्रॉट डाउन किंवा बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलं तरी चालेल. बाय नेट प्रॉफिट 42,301 आणि यांचे आहे 14,100. आले लक्षात. म्हणजे आपल्याला करंट बॅलन्स केला की आपलं काम बऱ्यापैकी आटोक्यात आहे. करंट बॅलन्स करायला डेबिट मध्ये अमाउंट काहीच नाहीये पहा. सो ह्यांची जी टोटल येईल तोच तुमचा बॅलन्स असणार आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाउन. मनीषाच्या शिप्राच्या क्रेडिटची टोटल आहे 52,618. 52,618. 52,618 तोच आहे तुमचा बॅलन्स आणि तेवढ्यानेच आपली अमाउंट
क्लोज होणार आहे, ते अकाउंट क्लोज होणार आहे. आणि मनीषाचे आहे पहा 19,417. टोटल यांचे सगळ्यांची आली 19,417. तोच तुमचा बॅलन्स आहे आणि त्यांनीच तुमचा जो करंट अकाउंट आहे तो क्लोज होणार आहे. आले लक्षात? ह्या ज्या फिगर आहेत हा तुमचा शेवटची फाइंड आउट करायची अमाऊंट आहे. आले लक्षात? ह्या दोन अमाऊंट मिळाल्याच्या नंतर तुम्ही कॅपिटल अकाउंट ऑलमोस्ट लिहिलंय. आता फक्त त्याच्या खाली मेन्शन करायचं करंट अकाउंट ऑफ शिप्रा अँड मनीषा 52,618 आणि यांच्याले 19,417. सो आउटर कॉलमला किती येतात पहा 72,035. 72,035 ही तुमची शेवटची शोधायची अमाऊंट. ट्रेडिंग क्लोज केलं, मग P&L क्लोज केलं. P&L चा बॅलन्स पाठवला आपण करंटला. करंट क्लोज केल्याच्या नंतर जी अमाऊंट आहे ती बॅलन्स शीटला आपण लिहिलेली आहे. करंट अकाउंट ऑफ शिप्रा अँड मनीषा दोन्हीची अमाऊंट मेन्शन केलेली आहे. जर हे सगळं सोडवलेलं बरोबर असेल तर दोन्हीकडची अमाऊंट सेमच येणार आहे आणि यायलाच पाहिजे. पुस्तकामधला ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट बरोबर आहे म्हणजेच आपला बॅलन्स बरोबर येणारच आहे. बॅलन्सिंग अमाऊंट आहे पहा 2,40,235. 2,40,235. 2,40,235. आले लक्षात? सो हा प्रॉब्लेम करायला किमान तुम्हाला 1 तास लागणार आहे. बघणे, ऍडजस्टमेंट समजून घेणे, सोडवणे, कॅल्क्युलेशन्सलाही फार वेळ जातो. बऱ्याच लोकांच्या मला कॉमेंट येतात की ते बॅलन्स चुकलाय, अमाऊंट तिकडची वेगळी आली आहे, तिकडची वेगळी आली आहे. हे जर सगळं तुम्ही डोकं शांत ठेवून केलं तर कुठलीच अमाऊंट चुकत नाही, सर्व प्रॉब्लेम बरोबर येतो. सो करून बघा. काही अडचण असेल तर जरूर विचारा. धन्यवाद.